नमस्कार, जय हिंद. भारतीय सेनेचा इतिहास मराठा रेजिमेंट आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या मराठा बटालियननं अतिशय गौरवशाली बनवलेला आहे. खरं तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांच्या काळामध्ये या बटालियननं आपली जगभर शौर्यता दाखवलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनाला अनुसरून किंवा त्यांच्या जीवन कार्याला समोर ठेवून इंग्रजांनी मराठा रेजिमेंटची स्थापना केली आणि या मराठा रेजिमेंटच्या स्थापनेनंतर विविध बटालियन यांच्या कार्यान्वित झाल्या. खरं तर डिसेंबर 1800 मध्ये इंग्रजांनी एक बटालियन स्थापन केली जिचं नाव होतं 5th रॉयल मराठा. खरं तर सुरुवातीला ही बटालियन वेगवेगळ्या नावानं संबोधली गेली होती. नंतर म्हणजे 1900 अर्थात 20व्या शतकामध्ये या बटालियनला इंग्रजांनी तिच्या शौर्याला आणि साहसाला अनुसरून 5th रॉयल मराठा ही उपाधी दिली आणि त्याचबरोबर त्यांच्या उजव्या खांद्यावर निळ्या रंगाची लाईन यार्ड बहाल केली. तिचं शौर्याचं प्रतीक म्हणून ही गुंफलेली निळी लाईन यार्ड आज बी उजव्या खांद्यावर या बटालियनचे सैनिक धारण करत असतात. खरं तर या बटालियननं पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात केलेलं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. इंग्रजांनी पाहिलं, विशेषतः कुताल अमारा या विशेष प्रसंगामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये या बटालियनच्या जवानांनी जेव्हा विरुद्ध सेनेनं किंवा शत्रू राष्ट्राच्या सेनेनं जेव्हा या बटालियनच्या सैनिकांना घेरलेलं होतं, एक इटालीच्या एका किल्ल्यावर कुताल अमारा या ठिकाणी जेव्हा त्यांना पूर्णपणे घेराव टाकला होता शत्रूनं, तेव्हा कित्येक शेकडो दिवस त्यांनी शत्रूला हे ठिकाण काबीज करू दिलं नव्हतं. शेवटी शत्रूनं यांचा राशन अर्थात अन्न पाणी सगळी रसद सगळी तोडली होती. तरीही या बटालियनच्या जवानांनी अक्षरशः स्वतःच्या घोड्यांचं मांस काढून किंवा त्याच्यावर जगून आपली शौर्यता कायम ठेवली होती. याच्यावरून या बटालियनच्या ज्या काही शौर्याला नावाजून किंवा गौरवित करून इंग्रजांनी या बटालियनला अखेर 5th रॉयल मराठा या नावानं संबोधलं गेलंय. आज भी ही बटालियन आज देशभर भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये भारतीय सैन्य दलामध्ये कार्यान्वित आहे. खरं तर नुकत्याच झालेल्या 24 आणि 25 मार्च या रोजी अयोध्या इथं या बटालियनचा रेजिंग डे अर्थात वर्धापन दिन साजरा झाला. बटालियनचे विद्यमान कर्नल अर्थात कमांडिंग ऑफिसर कर्नल धैर्यसिंग जगदाळे साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारीगण, त्याचबरोबर सर्व JCOs आणि सर्व ऑदर रँक्स या जवानांनी हा जो कार्यक्रम घेतला तो खरोखर खूप कौतुकास्पद होता. कारण त्याला खरोखर शब्द नाही आहेत. कारण आम्ही स्वतः या सर्व कार्यक्रमाचा साक्षीदार बनण्यासाठी मीही अयोध्येला गेलो होतो आणि या ठिकाणी खरोखर त्यांनी केलेलं स्वागत अगदी पहिल्या दिवसापासून बटालियनमध्ये पोहोचल्यापासून ते सतत 3 ते 4 दिवस बटालियनच्या प्रत्येक सैनिक आपल्या आलेल्या जे काही माजी सैनिक होते त्यांच्या स्वागतासाठी त्यांनी कुठेही कमी ठेवलेली नव्हती. अगदी राहण्याच्या व्यवस्थेपासून जेवणापासून ते प्रत्येक ठिकाणी त्यांना अयोध्या आणि परिसरामध्ये अगदी फिरण्यासाठी ज्या काही गाड्या आणि इतर काही सुखसुविधा दिल्या त्या पाहता खरोखर बटालियनचा आजही आम्हाला कौतुक वाटतंय. खरं तर बटालियन बदलली. आम्ही जेव्हा होतो तेव्हा जे आधुनिकीकरण आहे आजचं ते पाहून आम्ही भारावून गेलो. आज ज्या डायनिंग हॉलमध्ये आम्ही असायचो तेव्हा साधे टेबल असायचे, मात्र आता अगदी एखाद्या हॉटेलला म्हणजे पंचतारांकित हॉटेलमध्ये जशी व्यवस्था असावी अशा प्रकारची जवानांसाठी व्यवस्था टापटीप किंवा स्वच्छता ही ठेवली जाते. त्या ठिकाणी जे कक्ष बनवलेले आहेत डायनिंग हॉलचे ते इतके सुंदर आहेत की खरोखर आता वाटत नाही की भारतीय सेनेमध्ये पहिले दिवस राहिलेले आहेत. बाकी सर्व काही बदललेलं आहे. बॅरॅकमध्ये गेलात तर तिथंही तशाच प्रकारची सौंदर्यीकरण आणि टापटीप स्वच्छता आपल्याला पाहायला मिळाली. खरोखर असं वाटलं की आमची 5th रॉयल मराठा खूप बदललेली आहे. असं वाटत होतं की काय बोलावं आणि कशा शब्दात याला साठवून ठेवावं असं या ठिकाणी वाटत होतं. खरोतर येणं परत फिरणं हे सुद्धा वाटत होतं की आपली 5th रॉयल किती बदललेली आहे. आणि विशेष म्हणजे आजचे माननीय CO साहेब, माननीय कर्नल धैर्यसिंगजी जगदाळे साहेब असतील, TOIC साहेब असतील, ॲडज्युटंट साहेब असतील किंवा सर्वच जे सुभेदार मेजर आहेत आणि सर्व
जे काही सुभेदार गण, मेजर गण आणि इतर जेशोज आणि ऑदर रँकच्या आमच्या शिपायांनी जे बटालियनचं नाव उंच ठेवलेलं आहे, त्यांचा जोश खरोखर बघण्यासारखा होता. प्रत्येकाचा भेटल्यानंतर अगदी रामराम जोरानं जोशात बोलून जे केलेलं स्वागत, त्यामुळं एक तर खरं तर स्फूर्ती चढत होती. आणि म्हणजे भेटल्यानंतरही आणि निरोप घेतानंतरही दोन्ही वेळेस त्यांच्याकडून अशा प्रकारचं जे काही वागणूक भेटली ती खरोखर आम्हाला खूप आनंददायी होती. खरोखर या सगळ्या गोष्टींना कसं व्यक्त करावं हे कळत नव्हतं. प्रत्येक कार्यक्रम, बडाखानाच्या दिवशी झालेला कार्यक्रम, एकमेकाच्या भेटी आणि एकमेकाला झालेला आनंद आणि नवीन जे काही आमचे तिथले जवान आहेत सध्या सेवारत, यांच्यामध्ये असलेला उत्साह, त्यांनी केलेली सेवा, हे सगळं पाहून खूपच आनंद वाटला. इतकंच नाही तर बडाखानाच्या शेवटी जो जल्लोष केला, एक तर सगळ्यांना एक थोडं स्वातंत्र्य दिलं गेलं होतं थोड्या वेळासाठी, आणि त्यामध्ये सर्वांनी केलेला डान्स असेल किंवा हे सगळं अप्रतिम असं होतं. आणि पुन्हा पुन्हा वाटत होतं की रॉयलच्या या सान्निध्यात आपण राहत राहावं. परंतु शेवटी एक काही औपचारिकता असते आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणाहून निरोप घ्यावा लागला. निरोपाचे काही क्षण शेवटचे मी माझ्या पुढील व्हिडिओच्या काही भागामध्ये आपल्यासाठी प्रिझर्व केलेले आहेत. नक्कीच पुन्हा एकदा एवढंच म्हणेन, थँक्यू रॉयल. आम्ही आपले खूप आभारी आहोत आपण केलेल्या पाहुणचारासाठी आणि आपण प्रत्येक क्षणाक्षणाला आमच्यासाठी दिलेला वेळ, प्रत्येक जवान, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक JCOs आणि प्रत्येकानं केलेलं कार्य आम्हाला खूप भारावून टाकणार होतं. एवढंच सर्वांच्या वतीनं मी म्हणेन, महाराष्ट्रातील सर्व माजी सैनिक, सर्व अधिकारीगण जे जे या त्या कार्यक्रमाला आले होते, सर्वांच्या वतीनं 5th रॉयल मराठाचं खूप खूप आभार आणि सॅल्यूट. नक्कीच हा मानाचा सॅल्यूट 5th रॉयलसाठी. थँक्यू. बाय बाय रॉयल. गेली 2-3 दिवस याच रॉयलच्या प्रांगणामध्ये 224व्या रेजिंग डे निमित्त भरगच्च कार्यक्रम झाले. आपण बघू शकतो आज या कार्यक्रमाच्या काही खानाखुणा या ठिकाणी आहेत. आणि आज आम्ही सर्व रॉयलच्या या स्नेह आणि अतिशय प्रेमाचा निरोप घेत आहोत. खरोखर खूपच भारावून गेलो आम्ही, कारण गेली 2 दिवस रॉयलच्या प्रत्येक जवान, सर्व JCO साहेब, सर्व ऑफिसर साहेब आणि विशेषतः कमांडिंग ऑफिसर माननीय धैर्यशीलजी जगदाळे साहेब यांनी प्रत्येक जवानांची जी काळजी घेतली, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी जो पाहुणचार केला, तो खरोखर अविश्वसनीय आहे. खूप काही या प्रांगणामध्ये आल्यानंतर आम्ही भारावून गेलो होतो. खरं तर जसंही 23ला सायंकाळी आम्ही या ठिकाणी आलो, तेव्हा खरोखर रॉयलच्या या प्रत्येक सैनिकांनी केलेला सन्मान आणि मानपान आणि केलेलं स्वागत हे विसरता येणार नाही. आज सर्व जे माजी सैनिक आहेत, जे या ठिकाणी आलेले होते, ते आज आपापल्या गावाकडे रवाना झालेले आहेत. मात्र सर्व रॉयलच्या आठवणी घेऊन ते रवाना झालेले आहेत. हे क्षण कधीही विसरणार नाहीत. आल्या आल्या झालेले सर्व कार्यक्रम, ज्यामध्ये खरं तर दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिर, त्यानंतर रेतलिंग परेड, त्यानंतर प्रत्येक कंपनीचा आपापलं चहापान आणि संध्याकाळचा बडाखाना, या गोष्टी विसरणार नाहीत. याच ठिकाणी आम्हा सर्वांचं भव्य स्वागत करण्यात आलं होतं. 22 तारखेला रात्री जेव्हा सर्वजण या ठिकाणी पोहोचले, तेव्हा आज ही जे काही जाणारे जवान आहेत, माजी सैनिक, JCOs, ऑफिसर्स आणि सर्व सैनिक जवान यांच्यासाठी या ठिकाणी रवाना करण्यासाठी आजही निरोप देताना खरोखर सर्वजण भारावून गेलेले आहेत. नेम प्लेटवरची नावं सुद्धा काढली पोलिसाच्या, तर आडनाव
निरोप घेण्यासाठी आता हे सर्व या ठिकाणाहून रवाना होत आहेत आपापल्या गंतव्य ठिकाणी घराकडे जाण्यासाठी उत्सुक. तुला बोलायचं कारण घेतलाय मला असं बोलण्याला काय सांगणार आहे व्हिडिओ कॉल करा मला ओळख येतात लगेच बबलू बबलू बनलाय का तसा थोडं व्यवस्थित फरक पडतो तो वयामध्ये. फोन कर. हॅलो तू फोन कर म्हणून आवाज येत नाही. हे खास शेवटचा व्हिडिओ तयार करणार आहे मी. डगे साहेब वरती बघा. चला तुम्ही साहेब ओके चला हां वाराणसी चालतो. धन्यवाद. हो चाललो. थँक्यू धन्यवाद. ओके 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 चला ओके थँक्यू. एकदम मजा एकदम काय नाही एकदम मजा. ओके हो हो येत राहा कधी आला तर. हो 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 चालतंय. हो नक्की नक्की. चला हां ओके. हॅलो अगं मग अशी ते आवरायचं होतं म्हणून बोल. चला ओके. हे पाठवा सगळं आमच्या ग्रुपला. नक्की 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 येत आहे सगळं पाठ. हो हो तुमचा होता. बरं हे जमतं का तुमचं पुन्हा नाही नाही दरवाजा लागला. बेलचा. बेल्ट नाही लावला लावतो मी. काही नाही तेच म्हणलं मग अशी सांगितलं रोहितला म्हणून मामाची तुला आण मग काय म्हणलं नाही ते वरचे काढाय मला थोडेसे गुड्या पडले काढायचे पण वाळू घालायला तुम्हाला दोघांना जावं लागेल मला. हो ग बाई मीच फोन केला त्यांना 1 तास भिजू घालायचं हरभऱ्याला गुड्या पडत्या तसं काढून टोपल्या ह्याच्यात